हा बोला ते. मला स्मेल झाली आमचं हो. याच्या अगोदर माझं म्हणजे वजन बी वाढवतं खूप आणि पायाचा पण खूप त्रास होता मला. गुडघे पण दुखायचे, थायरॉइड, बीपी. सर आता मी गावाला गेलते मुंबईला 8 दिवस झाले बीपीची गोळीच नाही खाल्ली. का तरी बरं? मला काहीच नाही झालं. मला असं वाटलं होतं मी गोळीचं पाकीट घ्यायला मला आता काय चक्र येते काय बघू मला काय होतं. पण काही नाही. फक्त आपलं सगळं सगळं फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, ते टॅबलेट 2400 लिफ्ट ऑफ हे सगळं ठेवून गेले होते. वा वा खूप छान खूप छान. तरी पण डॉक्टरला विचारून सगळं सर्व गोळ्या बंद करायच्या तसं न करायचं. हं? नाही सर मला जाय टायमाला खूप वेळ राहिलं मी घाई निघाले ना माझ्या गोळ्याचं पाकीट टेबलवरच राहिलं आणि नंतर मग गाडी बसल्यावर मला आठवण आली आणि तुला नंतर सांगितलं मग मी तू गोळ्या घेऊन नाही गेली तुझी तब्येत वाढती जास्त मला काहीच नाही होणार. असं काही नाही आता. काय शरीराला चांगलं भेटलं ना जेवण की शरीर काय नसतं म्हणजे शरीर तकीत नसतं ते. सगळं फॉलो केलं सर तिकडे पण गेले ना जे आपलं रुटीन आहे तेच मी फॉलो केलं सगळं. तुमचं वजन किती होतं? माझं 116 होतं सर. आता ते पण किती आहे? आमच्या सर नाही आता किती आहे? आता 90 किलो असेल सर आता. 90 किलो असेल म्हणजे जवळपास 26 किलो वजन कमी झालंय तुमचं. येस सर. आता या तिकडे काही फॅमिली. केलं नाही मी आता. हम्म. हा आणि त्रास माझा म्हणजे पूर्णपणे बरा झाला माझ्या गुडघ्याचा पायाचा हे सगळं श्रेय माझ्या कोचला मुंडे सरला जाते वसंत मुंडे सर. ते जर मला भेटले दवाखाने नसते भेटले तर मी आता बिस्तरामध्ये खेळले असते सर. म्हणजे एवढे मला प्रॉब्लेम होते. म्हणजे प्रॉब्लेम सांगा एक वेळेस काही काही लोकांना ऐकू द्या. हो सर. माझा पायाचं एवढे पाय दुखायचे सर मला चालता पण येत नव्हतं आणि फिरता पण येत नव्हतं कारण थोडं जर चालले तर सर माझे पाय खूप दुखायचे आणि एवढी ठणक लागायची ना प्रत्यक्ष मी रडायची. तर मला पेन किलर माझी चालू होती लिटल एसपी गोळीचं नाव आहे. रोज मला गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नव्हती आणि परत टेन्शन घ्यायची तर टेन्शनची गोळी सुद्धा मला होती डोक्याची गोळी आणि झोपेची पण गोळी होती. तर नाही गोळी घेतली झोपत येत नसतं मला असं होतं एवढं खूप खूप त्रास होता मला. चालायला गेले की पाय दुखायचे नाही चाललं तर वजन वाढायचं म्हणजे घरात बसून बसून माझं खूपच वजन वाढतं आणि टेन्शन घेऊन घेऊन जास्त झालं मग मला बीपी जायचं त्रास सुरू झाला. तर पहिल्या 3 महिन्यात काय फरक पडला तुम्हाला फॅमिलीमध्ये येऊन? मला 3 महिन्यात सर माझ्या पायाचं पाय आणि गुडघे थोडं थोडं दुखायचे कमी कमी व्हायला लागले. एक्सरसाइज करायला लागले तर मला बरं वाटायला. मला म्हणजे जॉईन झाले त्या दिवशी मला एक्सरसाइज पण करता येत नव्हती आणि असं बसले तर माझ्या पायाला ठणक लागायची. मग थोडं थोडं मला आराम पडत पडत गेला आणि 3 महिन्यात मला पूर्णपणे आराम पडला. ओके ओके चला खूप छान. येस सर. ताईमध्ये 26 किलोचं वजन कमी झालं, गुडघे दुखणं बंद झालं आणि पहिल्यापेक्षा खूप फरक पडला तुमच्यामध्ये. येस सर. आता माझं वय 56 आहे तर मला असं वाटतं मला 40 वय झालं मला. चला म्हणजे एवढी एनर्जी आहे माझ्यामध्ये. आणखी किती वजन कमी करायचंय? अजून मला समजा 80 पर्यंत घ्यायचं माझी म्हणजे उंची जास्त आहे ना त्यासाठी. हा 80 किंवा 75 असेल त्याच्यापर्यंत आणणार मी. 10 ते 12 किलो आणखी कमी करणं आहे. येस सर. चला चला होऊन जाईल असं वाटतं का होऊन जाईल? हो आता बाहेर गेले सगळे विचारायला लागले पण तब्येत चांगली झाली म्हणजे खूपच म्हणजे तब्येत जाड झाली होती तब्येत वजन वाढ होतं सगळं सांगितलं मी तिकडे पण चौघाला मी जॉईन करून घेतलं. वा वा छान काम केलं. खूप छान काम केलं तुम्ही आता बरं केलंय. घरातलेच माझी वहिनी माझी भाची यांना मी जॉईन करून घेतलं त्याला सांगितलं म्हणलं हे करा आता त्याचं ऑर्डर करून देईल ऑर्डर घेतलं राहायचं. हे बघा ताई कसं असते माहिती का की तुमच्यामध्ये बदल दिसल्यानंतर लोकांना बरोबर होते आणि त्याचा चमत्कारशिवाय नमस्कार नसतो होत. बरोबर बदल झाल्यानंतर लोक विचारत असतात तोपर्यंत विचारत नसतात कधीच की काय झालं म्हणून मला पण तसं जेवण त्याप्रमाणे तुमचं पण झालं. आणखी कमी वसाल तुम्ही 100% वसाल. फक्त कंटिन्यू सगळ्या गोष्टी चालू ठेवा आणि वसाल हो, तुम्ही सर. छान सुरुवात केली. हो सर. हे सगळं श्रेय माझ्या कोचला जाते म्हणजे सर माझं काहीच नाही त्याने जे सांगितलं तेच फॉलो केलं मी सगळं. नाही आहे कोच खूप छान कोच आहेत म्हणजे सर पण खूप मस्त कारण माझ्या पाठीशी माझ्या भावासाठी उभा राहिले माझ्या जसं भाऊच आहेत माझ्या मोठे असं झालं मला लहान आहे. हे नाही आहे ते करतात ते खूप मदत करतात खूप छान मदत करतात ते येस सर. आणि सर्वच कोच छान करतात मदत कारण की कोचला वाटतं की आपलं जे रमेश सर प्रवास केला तरी पण मी 4 वाजता उठले. ते सवय झाली ना तुम्हाला. येस सर. आधी 8-9 वाजता उठायचे 4 वाजता उठतात. येस सर 8 वाजता उठायची पहिले मी 8च्या पुढे माझं सगळं चालायचं कारण माझा आळस एवढा अंगात होता माझ्या पूर्ण शरीर माझं जड पडलं होतं. आता एकदम एकदम हलका हलका वाटतं एकदम फुलासारखं झालं माझा नाही झालं म्हणजे झालं. पण ना अजिबात नाही राहिला असं थकवाच येत नाही. आता एवढं एवढा विचार केला मी सगळ्यापासून थकशील सगळे थकले पण मी काय बसले नाही खाली डान्स केला मी सारखा. नाही, छान छान खूप छान चला. मला बघा सर्व ऐकायचे नवीन व्यक्ती आणि त्यांनी ऐकायचे की ताईमध्ये 116 किलो वजन होतं त्याच्यानंतर हातपाय दुखायचे थायरॉइड म्हणून तुम्हाला थायरॉइड होतो ना. हो थायरॉइड आता पण थायरॉइड चेक करायचं सर आता बीपी तर माझा नॉर्मल झाला मला असं वाटतं कारण मी 8 दिवसाला गोळीला हात पण नाही लागला. नाही झालं मी कोलेस्ट्रॉल कमी झालं ना की बीपीचा त्रास कमी होतो. मला सगळे म्हणले तुला गोळी भेटेल तुला गोळी हे पण मी ते गोळीचं नावच काढलं नाही. जाऊ दे जे होईल ते म्हणलं नाही खायचं मला आता बघू बोला काही सुरुवात काहीच होणार नाही आणि तसं झालं सर काहीच नाही झालं मला चक्कर पण नाही आला थकवा पण नाही आला काहीच नाही. नाही तर पहिलं मी समजा 1 घंटा गोळी लिटर घेतली ना मला चक्कर यायची डोकं फिरायचं माझं. नाही ते विजरल फॅट कमी झालं ना की तुमचं बीपीची गोळी पण होते. माझं पण विजरल फॅट खूप होतं त्याच्यामुळे बीपीची विजरल फॅट कमी केलं बीपीची गोळी पण झाली.
तुमचं पण तसं झालं असेल. नॉर्मल तिथे आता माझा 2 केलं मी. तर बरं बघू आता पण खाऊन नाही पाहिलं तर काय होतं बघू. नाही त्याच्याकरता मी कसं खालीच नाही. होत काही नाहीये, ते आपल्या सगळं मनावर असते सगळ्या गोष्टी. तरी चालेल. खूप छान झाला तुमचा रिझल्ट, पण खूप छान आला. आता तुमचं बरं वाटतंय तुम्हाला, तुमच्यामुळे भरपूर लोकांचे पण फायदा होणार आहेत, कारण की तुमच्यामध्ये बदल दिसला ना की लोक आपोआप सर्व गोष्टी चालू करतात. ठीक आहे, चालेल. खूप छान ताई, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केलाय आणि तुमच्यामुळे कोणातरी फायदा 100% होणारच आहे. तर अभिनंदन Yes, sir. तुमचं पुन्हा एक वेळेस. आणखी 10 Thank you, किलो sir. कमी करा. ओके ओके, चालेल. जरूर जरूर. तर आणखी कोणी